नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण क्रीडा स्पर्धेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे क्रिकेट विश्वचषक T20 विश्वचषक स्पर्धा याची महत्त्वाची अपडेट देण्याचा हा मुख्य व्हिडिओ आहे. तर आता मग सुरुवात करूया आजच्या मुख्य व्हिडिओला. ICC T20 वर्ल्ड कप 2026 वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामन्यात एक विश्वविक्रम झालेला आहे. तो नेमका कोणता आहे ते आपण आता जाणून घेऊया. वेस्ट इंडिजने संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 182 धावा उभारल्या. वेस्ट इंडिजकडून शेमरॉन हेटमायरने तडाखेबंद अर्धशतक झळकावताना तब्बल 64 धावा केल्या आणि या 64 धावांच्या आधारावर वेस्ट इंडिजने सन्मानजनक धावसंख्या म्हणजे अर्थातच 20 षटकात 182 धावा उभारल्या. स्कॉटलंड संघाला हे आव्हान पेललं नाही. नवख्या स्कॉटलंड संघाला हे आव्हान पेललं नाही. स्कॉटलंडचा कर्णधार एकाकी लढला. ब्रिंग्टॉनने 42 धावांची खेळी केली, पण तो संघाला विजयी मिळवून देऊ शकला नाही. यास कारणीभूत की वेस्ट इंडिजचा प्रमुख वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्डने T20 विश्वचषक 2026 मधील पहिली हॅट्रिक घेण्याचा बहुमान पटकावलेला आहे. त्याने एकूण या सामन्यामध्ये 5 गडी बाद करून वेस्ट इंडिज संघाला विजयी केले. अशा रीतीने वेस्ट इंडिजने आपला पहिला विजय T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये मिळवला आहे. हा सामना वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यामध्ये खेळवला गेला होता. वेस्ट इंडिजने पहिला विजय नोंदवत धमाकेदार सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिज संघ देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला जाऊ शकतो. अशा रीतीने आज आपण वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्याचे विश्लेषण तसेच या सामन्यात झालेली पहिली हॅट्रिक नेमकी कोणी मिळवली याची माहिती आपण दिली. आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ क्रिकेटबद्दल माहिती, विश्वचषकाबद्दलची महत्त्वाची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर मिळेल. धन्यवाद.